या महाराष्ट्राचे लोकनेते, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज आपली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं जनसंवाद अशा पद्धतीचं छोटेखानी सभा या ठिकाणी होते। या सभेच्या निमित्ताने उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय राघू मामा, भारतीय जनता पार्टीचे दुसरे आपले ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष दिनकररावजी चाडावर, आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते नारायणरावजी शिडम साहेब, दुसरे माजी नगराध्यक्ष आपले दीपकजी नेमानेवर दादा, किनवट पंचायत समितीचे माजी सभापती सोपानरावजी केंद्रे, भारतीय जनता पार्टीच्या उत्तर विभागाच्या जिल्हा अध्यक्षा सौ संध्याताई राठोड, किनवट शहर मंडळाचे अध्यक्ष स्वागत ऐनेनीवर, उत्तर विभागाचे अध्यक्ष आमचे उमाकांतजी कराळे, दक्षिण विभागाचे अध्यक्ष आमचे सूर्यकांत आरडकर, किनवट नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आनंदजी मच्छेवार, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माजी तालुका अध्यक्ष आमचे संदीप केंद्रे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अशोकरावजी नेमानेवर, नवीन भाऊ राठोड, भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते व्यंकटरावजी नेमानेवर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी उपाध्यक्ष अनिलजी तिरमनवार, भारतीय जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नेमानेवर, मंडळाचे महासचिव जिल्ह्याचे उत्तर विभागाचे महासचिव प्राध्यापक किशनरावजी मिरासे, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी जिल्हा परिषदेचे सदस्य दिनकररावजी देपुळे, जयश्री राठोड, आमचे चिरंजीव ॲडव्होकेट प्रतीक केराम, विचारपीठावरील सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि ज्यांचं भारतीय जनता पार्टी आणि त्यांची विचारधारा पक्ष आणि पक्षाच्या शिस्तीमध्ये आपण अनेकांच्या बलिदानातून, अनेकांच्या त्यागातून, अनेकांच्या समर्पणातून जो हा पक्ष या ठिकाणी गाव पातळीपासून राज्याच्या स्तरावर आणि देशाच्या स्तरावर आज 140 कोटी लोकांचं असणारं नेतृत्व या ठिकाणी करते। अनेक वर्ष त्यांनी पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी काम केलेलं आहे, त्यांचं भाषण आपण या ठिकाणी ऐकला। आमचे ज्येष्ठ सहकारी सुधाकररावजी भोयर, विचार मंचावर सर्व मान्यवर नेते मंडळी, वेळ भरपूर झाला असताना सुद्धा तुमचे आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना ऐकण्यासाठी आपण किनवट शहर आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या विचारधारेला मान्यता देऊन मग केंद्राच्या स्तरावर असेल की राज्याच्या स्तरावर असेल, ज्या सत्तास्थानी असलेल्या आपल्या नेतृत्वाने केलेल्या विपुल कामाच्या भरशावर लोकांमध्ये असणाऱ्या आपल्या पक्षाच्या प्रति निर्माण झालेली विश्वासार्हता हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारी एक तरुण कार्यकर्त्यांची फळी, त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांचे सुद्धा या ठिकाणी पक्षप्रवेश त्या ठिकाणी त्यांच्या समेत झालेला आहे। परंतु वेळ कमी असल्या कारणाने साहेबाच्या हस्ते काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये
काही प्रमुख मंडळींचं या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं जे आजूगमशा हे त्यांना पदार्पण करून त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी केलेला. या किनवट माहूर भागाचे आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते ज्यांनी श्रद्धेय कैलासवासी या देशाचे नेते, माजी गृहमंत्री आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या सोबत खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाचं नेतृत्व ज्यांनी केलेलं आहे, या विभागाचं 15 वर्ष ज्यांनी आमदार म्हणून या ठिकाणी प्रदीर्घ सेवा आपल्या सगळ्यांची केलेली आहे, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांचा साहेबांच्या हस्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. बाळू किशनराव पाचपुते या ठिकाणचे आमचे माजी नगरसेवक, शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते आमचे शरदजी जयस्वाल यांचा सुद्धा त्यांच्या सहकार्यासह या ठिकाणी प्रवेश झालेला. एक तरुण उद्योजक, व्यावसायिक आमचे तरुण मित्र श्रीनिवास यादवराव निंबाणेवार यांचा सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी साहेबांच्या हस्ते स्वागत करून या ठिकाणी प्रवेश झालेला. दलित चळवळीतील एक चांगले कार्यकर्ते आमचे मारुती मुनेश्वर यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश त्यांच्या सहकार्यासह झालेला. दुसरे माजी नगरसेवक गजाननरावजी बोलचेटीवार यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. दुसरे आमचे भारतीय जनता पार्टीचेच होते, परंतु काही कारणास्तव बाहेर गेले. परत एकदा घर वापसी त्यांची झाली. आमचे शेख अली माजी नगरसेवक यांचा सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. या पक्षामध्ये प्रवास झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. बंधूंनो, आपल्याला साहेबांना ऐकायचा खरं म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपली उपस्थिती या ठिकाणी असताना अतिशय चांगल्या पद्धतीचा असणारा जनसंवाद ही सभा आपली व्हायला अपेक्षित होती. परंतु काल अचानकपणे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आता नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, ह्या निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत. त्यातच आपल्या किनवट नगरपालिकेची सुद्धा आता निवडणूक आता होते आहे. ही निवडणुकीची घोषणाच्या होण्याच्या अगोदर साहेबांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. आपल्याशी प्रत्यक्ष या किनवटमध्ये येऊन संवाद साधावा, या भागातले असलेले काही प्रश्न असतील, काही समस्या असतील त्या समजून घेता याव्यात आणि आपल्या राज्याच्या स्तरावर साहेबांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये देशाच्या स्तरावर राज्यामध्ये जे काही विकास कामं गतिमान पद्धतीने या ठिकाणी आपल्या समोर सरकार, माननीय देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि या राज्याचे द्रष्टे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली असणारे सरकारने केलेली कामं या संदर्भामध्ये विस्ताराने आपल्याशी बोलता यावं या उद्देशाने साहेबांना आपल्याला वेळ दिलेली आहे. परंतु आचारसंहिता लागल्यामुळं थोडासा गोंधळ झाला. काही लोकांना निरोप देण्यामध्ये सभा होते की नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी ही जनसंवाद सभा या ठिकाणी आपण घेतो. सकाळपासून साहेब भोकर पासून या प्रवासामध्ये जेवढे प्रमुख जे शहर आहेत त्या सगळ्या याच्यामधले कार्यक्रम करत करत आज किनवटमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. परत एकदा एवढा लांबचा प्रवास करून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी साहेब या ठिकाणी आले असल्या कारणाने मी अधिकचा वेळ घेणार नाही. तरी पण या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने साहेबांचं मनापूर्वक या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. बंधूंनो, 2-4 गोष्टीचा मुद्दे या ठिकाणी मी उल्लेख करेन. या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये साहेबांचा प्रवेश झाल्यानंतर एकखंबी अशा पद्धतीचं सत्तेचं समीकरणाचं सूत्र या ठिकाणी बदलत लागलेलं आहे. आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका या ठिकाणी आहे
भारतीय जनता पार्टीच्या येण्याच्या अगोदर साहेबांच्या नेतृत्वाखाली 40-45 वर्षे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली साहेबांनी एक हाती संपूर्ण जिल्ह्याचा असणारे सगळे सत्तेचे जे काय प्रमुख केंद्रस्थान असतील, मग जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, बँका असतील, ते सगळ्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावरच्या सर्व कार्यकर्त्याला सेवा करण्याची संधी दिली, नेतृत्व करण्याची संधी दिली, नेतृत्व निर्माण करण्याचं काम साहेबांनी त्या ठिकाणी केलं. आणि या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थाने साहेबांचा प्रवास मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर या किरवळ भागाच्या साठी म्हणून काही गोष्टी साहेबांनी जे केले की सुरुवातीला नगर विकास राज्यमंत्री म्हणून सुरुवात साहेबांचे पदार्पण या राज्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं. या जिल्ह्याला कामाला सुरुवात केली. त्यावेळेस या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. त्यावेळेस साहेबांनी आपल्यासाठी भरभरून या ठिकाणी दिलेला. खरं म्हणजे कुणाचा मी उल्लेख करून कुणाचा अवमान या ठिकाणी करणार नाही, परंतु परिस्थिती सापेक्ष लोक केलेल्या कामाचं सुद्धा मूल्यांकन करण्यासाठी लोक त्या ठिकाणी त्यांना कमीपणा वाटतो. ज्यांनी तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी दिलेले आहे, तुमच्या आमच्यासाठी ज्या काही भरीव अशा पद्धतीचं सार्वजनिक विकासाच्या स्वरूपामध्ये निधीयुक्त करून विकासाचे कामं केलेले असतील, ते उजागरपणे आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे, हे मान्य केले पाहिजे. या मताचा मी कार्यकर्ता. आज किनवट शहरामध्ये नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि किनवट शहराच्या बाबतीमध्ये बोलत असताना साहेब निश्चित तुम्हाला आठवत असेल, किनवट शहरामध्ये या शहरातल्या लोकांना पाणी पिण्याच्यासाठी प्रचंड अशा पद्धतीची परिस्थिती त्या काळामध्ये होती. आपण नगर विकास विभागाचे मंत्री म्हणून काम करत असताना मग विनंती केली, मागणी केली. त्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 93 ते 94च्या कालावधीमध्ये 7.5 कोटी रुपयाची आपल्याला पाणी पुरवठा योजना साहेबांनी त्या काळामध्ये मंजूर केली. ते नागझरीच्या डॅम पासून किनवट पर्यंत आपण ते पाणी पुरवठा योजना आपण त्या ठिकाणी पूर्ण केली. आजपर्यंत मला वाटते आणि ते पाणी आपण सगळे पितो. हे वस्तुस्थिती आपण समजून घेतलं पाहिजे. याही पलीकडे जाऊन साहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीचे असणाऱ्या किनवट आणि माहूर भागासाठी विकासाचे काम या ठिकाणी केले, त्याचा मुद्दाम आपण उल्लेख केला पाहिजे. त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये 93 ते 94च्या कालावधीमध्ये या किनवट नगरपालिकेमध्ये 5-10 हजार कमर्शियल गाडी जर सोडले, एकही गाडा आणि कुठलं वस्ती वाढ सुद्धा या ठिकाणी झालेली नव्हती. साहेब आपल्या नेतृत्वाखाली या किनवट शहरामध्ये 196 व्यापारी गाडे, ज्याला नगरपालिकेच्या मालकीचे गाड्या आपण दिलेल्या निधीमध्ये आपण त्या ठिकाणी बांधले. 2 शासकीय 2 बँकाच्या बिल्डिंगसाठी निधी आपल्याला त्या ठिकाणी करून दिली. त्या 2 बिल्डिंग त्या काळामध्ये आपण या ठिकाणी करून दिलेली आहे. असे अनेक कामं साहेबांनी त्यांच्या काळामध्ये आपल्याला किनवट शहराच्या लोकांसाठी दिलेले आहे. आणि या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की तुमच्या आणि माझ्यावर, विशेषतः या किनवट भागावर साहेबांचं किती प्रेम आहे याचं जर जिवंत जर कुठलं उदाहरण असेल, साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याच्या अगोदर महाविकास आघाडीमध्ये मंत्री म्हणून, या राज्याचे मंत्री म्हणून, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करत असताना खरं म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा आमदार होतो. 2019-24च्या काळामध्ये सत्ता परिवर्तन होण्याच्या अगोदर साहेब जेव्हा मंत्री होते, या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्याने दुजाभाव केलेला नाही. किनवट माझा आहे, इथला गरीब माणूस माझा आहे, गरीब माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांच्या हक्काचं असतं जे काही विकासाचं काम असेल झालं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका साहेबांनी त्या ठिकाणी घेतली. मला म्हणाले नाही की तू भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि तुझ्या तुला काय मी या ठिकाणी मदत करू शकणार. काही ठळक कामे या ठिकाणी मी सांगेन साहेबांनी काय काय मदत केली. आता या किनवटच्या शहराला लागून असणारा जे काय विश्रामगृह आहे, गेली अनेक वर्षे ज्यांच्या काळामध्ये सत्ता होती त्या काळामध्ये 2 सूटच्या पलीकडे त्याला 3रं सूट त्या ठिकाणी निर्माण करता आलं नाही. परंतु मी विरोधी पक्षाचा आमदार असताना सुद्धा साहेबांनी त्यावेळेस मी मागणी केल्या मला निधी उपलब्ध करून दिली. 6 सूट आपण या ठिकाणी किनवट शहरामध्ये त्या ठिकाणी मांडलं, एक विकासाचा चेहरा समोर केला. याही पलीकडे आपण या ठिकाणी किनवट शहराला उद्या नागझरीच्या डॅम वरून सेकंड पार्ट मध्ये आपल्याला पाणी आणता येणार नाही, म्हणून 19 कोटीचं दुसरी आणखी नळ योजना या
शकत नाही. की साहेब म्हणालो की आता मागचं एक प्रलंबित आमचं छोटं काम आहे उच्च पातळी बंधारा, मान्य आपण त्याला थोडंसं मदत केली पाहिजे. साहेबांनी सहकार्य केलंय आणि आपण या ठिकाणी 250 कोटीचा एक उच्च पातळी बंधारा या ठिकाणी बांधतो. आता त्याचं काम पूर्ण होतं. म्हणजे असे कितीतरी कामं साहेबांनी केलेले या ठिकाणी सांगताय. या पलीकडे तुम्हाला जाऊन सांगतो, या काळामध्ये आम्ही 186-96च्या आसपास व्यापारी गाळे या ठिकाणी बांधले. साहेब आता जाताना तुम्हाला दाखवेल. आता आपण त्या 1993 ते 94च्या कालावधीच्या नंतर परत आता आपण 120 कमर्शियल गाळे SDMAPच्या बाजूला त्या ठिकाणी बांधले. म्हणजे ह्या किनवटच्या प्रति साहेबांचा असणारा नातं, तुमच्या प्रति असणारा जिव्हाळा, तुमच्या प्रति असणारं प्रेम आणि विकासाचा जो एक व्यापक अशा पद्धतीचा दृष्टिकोन ठेवून काम करणारं आपलं नेतृत्व हे खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कालही भारतीय जनता पार्टीची आपली सत्ता होती, आपले नगराध्यक्ष होते, आपले सर्व नगरसेवक होते, यांना तुम्ही सगळ्या लोकांनी आशीर्वाद दिला पाहिजे. हे देत असताना का दिलं पाहिजे आणि या सरकारने काय काय केलं या संदर्भामध्ये विस्ताराने तुमच्याशी संवाद साधण्यासाठी साहेब आपला अमूल्य अशा पद्धतीचा वेळ या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून त्यांना तुम्हाला ऐकायचं आहे. आणि म्हणून बंधूंनो, हे सगळं करत असताना अनेक गोष्टीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उल्लेख करेल. याही पलीकडे जाऊन आता जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये साहेबांचा प्रवेश झाला, संपूर्ण राज्यातला नव्हे पूर्ण मराठवाड्याचं आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करत असताना त्यांच्या नांदेड पुरता विचार न करता आपल्या किनवट भागाकडे त्यांचं किती लक्ष आहे मी तुम्हाला मुद्दाम उल्लेख करेन. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या 300 जयंतीच्या निमित्ताने जो काय कॅबिनेट चोंडी या ठिकाणी झाला, माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे मी विनंती केली, पाठपुरावा केला आणि साहेबांच्या कानावर टाकलं की साहेब जे काय 5 तीर्थक्षेत्राचं पुनर्निर्माण आणि पुनर्विकास त्या ठिकाणी होते, आपल्या तीर्थक्षेत्र 3.5 पीठापैकी पूर्ण पेटले असलेल्या रेणुका मातेचं मंदिर, दत्तप्रभू, अनुसूया माता हे सुद्धा विकासाच्या आराखड्यामध्ये आपण आलं पाहिजे. तात्काळ साहेबांनी संमती दिली, माझ्या समक्ष त्यांनी बोलले आणि त्या 5 तीर्थक्षेत्रामध्ये आपल्या तीर्थक्षेत्राचा समावेश झाला. 829 कोटी रुपये त्या विकासाच्या आराखड्याला आपल्या त्या ठिकाणी मंजूर झाला. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश आहे, एक विकासाची ठोस भूमिका, जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्याची धमक असलेलं एक कणखर नेतृत्व तुमच्या आमच्या पाठीमागे ताकदीने या ठिकाणी उभा आहे. आता येत असताना न्यायालयाचे काही वकील मंडळी येऊन साहेबांचा सन्मान केला, आभार मानण्यासाठी पत्र दिलं. कितीतरी वर्षापासून तुमच्या आमच्या लोकांची मागणी होती, या ठिकाणी सिनियर कोर्ट झालं पाहिजे. ते सिनियर कोर्ट असताना ते बिल्डिंग मोठी झाली पाहिजे. 55 ते 56 कोटी रुपयाची बिल्डिंगची निधी सुद्धा साहेबांनी या ठिकाणी आपल्याला मंजूर केली आणि तात्पुरतं हे कोर्ट दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी, मंगल कार्यालयामध्ये आपण व्यवस्था करण्यासाठी आम्ही DPDC मधून त्या ठिकाणी जवळपास 1 कोटी रुपये मंजूर करण्यासाठी मला साहेबांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. ते सांगण्याचा उद्देश आहे म्हणजे विकासाचा जो अनुशेष जरी असला, परंतु सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी, सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी ज्या गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे, ज्यांचा आवाका, ज्यांचा अनुभव प्रशासकीय स्तरावर आणि प्रशासनावर प्रचंड अशा पद्धतीची पकड ठेवून असणारा, दूरदृष्टीनं काम करणारा आपलं एक नेतृत्व तुमच्या आमच्या पाठीशी ताकदीने या ठिकाणी उभा आहे. आणि म्हणून या प्रसंगी मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आज आपली जरी किनवट नगरपालिकेची निवडणूक जरी लागली असेल तर उद्या आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला समोर आहे. ज्या पद्धतीने साहेबांनी काँग्रेसमध्ये असताना संपूर्ण जिल्ह्यामधले मग नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, बाकीच्या अन्य काही संस्था असतील, एक हाती सत्ता साहेबांच्या हातामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी होती, सर्वसामान्य कार्यकर्त्याला सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी दिली. त्याच पद्धतीने आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी काम करायचं. पक्षाची जी काय सुधाभावनी सांगितलेली जी काय रचना आहे, बूथपासून ते शक्ती केंद्र प्रमुख, या सगळ्या ज्या आपल्या ज्या चौकटी आहे त्या व्यवस्थित काम करून त्या ठिकाणी करायचं. आता अडचणमध्ये खरं म्हणजे किनवट शहरांचं साहेब इथल्या इच्छुक उमेदवारांचं नगरपालिकेपुरतं मर्यादित बोलतो मला आधारच मानलं पाहिजे. कधी नव्हते एवढी संख्या आहे साहेब. निव्वळ सर्वसाधारण महिला नगराध्यक्षासाठी जी जागा जरी असली, इच्छुकांची जर संख्या जर बघितलं तर मला वाटतं इतके उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत हे पहिल्यांदा या ठिकाणी मिळत. कालपर्यंत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभं करण्यासाठी आपण जे
एबी फॉर्म घेऊन जर गेलो तर कोणाची तयारी होत नव्हती, परंतु आज एवढी रांग लागली, बाकीचे लोक त्या ठिकाणी बघायला की आमच्याकडून कुणी तिकीट मागलं की नाही अशी परिस्थिती आहे. जवळपास 8 ते 10 लोकांनी या ठिकाणी नगराध्यक्षासाठी तिकीट मागितले. 10 प्रभागामध्ये 21 नगरसेवक त्या ठिकाणी आपल्याला निवडून यायचे. वेगवेगळ्या आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी 8-8, 9-9 लोकांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागितलेली साहेब, ही फार मोठी या ठिकाणची कसरत आहे. आणि मी यांचा आभार याच्यासाठी मानतो, या सगळ्या लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे, इथल्या कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास आहे. आपण जो कोणी उमेदवारी या ठिकाणी देसाल त्याच्या पाठीमागे ताकदीने ही माणसं त्या ठिकाणी राहतील. परत एकदा भारतीय जनता पार्टीची सरकार या नगरपालिकेमध्ये राहील अशा पद्धतीचा असणारे विश्वास मला या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी विनंती करतो, स्पर्धा जरी तिकिटाच्या पुरतं त्या ठिकाणी आपलं असलं, परंतु साहेब जे काय उमेदवार ठेवतील, उद्याचा आपला विकास, उद्याची असलेली कामं, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी करायची असणारे कामं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपला किनवट शहर मागासलेपणा त्याला दूर करण्यासाठी म्हणून विकासाचा जो काय अनुशेष आपल्याला भरून काढायचा आहे. साहेब राज्याचे मुख्यमंत्री असलेले आहेत आणि म्हणून त्यांना वेगळं काही नवीन सांगण्याची आवश्यकता नाही. सगळं काय ते करू शकतात. त्यांना एक जरी फोन जरी त्यांनी सांगितलं तर त्यांना ते आपलं काम त्या ठिकाणी थांबणार नाही. अशा पद्धतीचे धाडसे आणि खणकर अशा पद्धतीचं विकासाचं एक दूरदर्शीचं नेतृत्व असताना आपल्या ताकदीने आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ते सोबत आहे. आणि म्हणून या संधीचं असणारं सोनं, या नेतृत्वाच्या आशीर्वादाचं असणारं त्याच्या माध्यमातून काम करून घेणं ही तुमची आमची सगळ्यांची असणारी जबाबदारी आहे. आणि मग हे करण्यासाठी म्हणून जो काही पक्ष आणि पक्षाने जो काही ठरवलेला असेल उमेदवार, त्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी राहावं. निश्चितच एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा जेव्हा मला आवश्यकता पडेल तेव्हा तेव्हा मला विश्वास आहे साहेब ताकदीने माझ्यासोबत राहणार आहे, आपल्या सोबत राहणार आहे, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. आणि म्हणून त्या पलीकडे जाऊन पुन्हा उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा ती परिस्थिती आहे. ती निवडणुका लागण्याचे शिल्लक जागा आहे. आपण 8च्या 8 जिल्हा परिषदेच्या साठी जेव्हा उमेदवारी मागितली, अर्ज मागितले, पंचायत समितीला अर्ज मागितला साहेब, त्या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती आहे. एका जिल्हा परिषदला 8-8 लोकांनी या ठिकाणी उमेदवारी आपल्याला मागितली. एका पंचायत समितीला 10-10 लोकांनी त्या ठिकाणी उमेदवारी मागितलेल्या आहे. म्हणजे ही जी कसरत आहे, ही जे पक्षाच्या प्रती ओढ आणि पक्षाच्या प्रती जिव्हाळा निर्माण झालेल्या लोकांमध्ये त्यांना वाटतंय, लोकांच्या मनामध्ये खात्री आणि विश्वास निर्माण झालेला आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असणारं मग केंद्रातलं असो किंवा राज्यातलं असलं सरकार इथल्या उपेक्षित, शोषित, सर्व स्तराच्या लोकांसाठी प्रचंड विकासाचं असणारं काम या ठिकाणी केलेलं आहे. सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये समरस होऊन त्या माणसाला न्याय बुद्धीने कशा पद्धतीने आपल्याला मदत करता येईल अशा पद्धतीची भूमिका घेणारे हे भारतीय जनता पार्टीचं असणारं आपलं नेतृत्व आपल्या सोबत आहे, ताकदीने आपल्या सोबत आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण या दोन्ही निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं असणारं वेगळं चित्र रंगवण्याच्या ठिकाणी प्रयत्न जे केला जाणार आहे त्याकडे आपण एक डोळसपणाने त्याचं निरीक्षण केलं पाहिजे, परीक्षण केलं पाहिजे. आम्ही आग्रह जरूर धरणार आहोत त्या ठिकाणी. आम्ही काम आणि कामाच्या भरोश्यावर त्या ठिकाणी तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी त्या ठिकाणी आहोत. आणि आशीर्वाद दिल्यानंतर जे काही वचन आम्ही देणार आहोत, जे काही पूर्तता करण्याच्या समाधाने तुम्हाला आम्ही शब्द देणार आहोत, निश्चितच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याची पूर्तता केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. निश्चितच विकास आपण या शहराचा आणि आपल्या भागाचा आपण करण्यामध्ये कमी पडणार नाही, एवढं खात्रीपूर्वक या ठिकाणी आपल्याला शब्द देतो. परत एकदा साहेबांना ऐकण्यासाठी भरपूर वेळ झालेला असताना सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल तुमचं मनापासून परत एकदा आपला आभार मानतो. साहेबांचा या ठिकाणी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचाही आभार मानतो. आणि माझे दावलेले 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराज, जय साहेब. नक्की साहेबांचं प्रेम किनवटप्रती असणार आहे, सर्वांना सर्वश्रुत आहे. यानंतर लोकाभिमुख नेतृत्व, कार्यकुशल कर्तृत्व. आमचे हे व्हिडिओ आवडल्यास नवीन बातम्यांच्या माहितीकरता आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ट्रायबल सेवा न्यूज चॅनल.